would like to introduce you to our today's speaker, Sunil Rai Tata sir. Sunil Rai Tata sir is the managing director of Vinod Rai Engineers Private Limited, a company that manufactures and offers advanced rotational molding machines. He is also Board of Governors Chairman of SGGS College of Engineering Nanded. He graduated from Government College of Engineering Aurangabad and, and was awarded a gold medal for his outstanding academic performance. Under his leadership, Vinod Rai Engineers has developed a variety of specialized rotational molding machines, including ones designed for Rotoling's application. Rai Tata sir is also active on social media, where he shared updates and insight about his work. On Instagram, he shared his pride in receiving the Covishield vaccine, supporting India's vaccination efforts. He also runs a YouTube channel that showcases the company's innovative and machineries and technologies. Welcome, sir. I would request you to address our students and inspire them with your valuable guidance. Thank you. Thank you for introducing me. Everybody is able to hear me properly? Yes, we can hear you. Yeah, okay. First of all, I will thank Guruji Foundation and specifically Vaichar sir for giving me this opportunity to interact with all the students. I hope all the students will able to understand basically मराठी. तर मी इंग्लिशमध्ये जास्त बोलणार नाही. आपण गुरुजी फाउंडेशनचा हा जो उपक्रम आहे स्क्रॅच फेस्टिवल त्याला आपण अप्रिशिएट करू आणि सर्वांनी या फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करावं. आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहे ते गुण जे आहे ते आपल्याला आपल्या भविष्यात कसं वापरायचं हे महत्वाचं आहे. मी थोडंसं माझं थोडंसं इंट्रोडक्शन देतो. मी असं माझं एक ब्रीफ इंट्रोडक्शन आत्ताच दिलेलं आहे. पण मी जालन्यात एक साधारण शाळेत गुजराती विद्यालय त्याचा मी विद्यार्थी आहे आणि 10वी पर्यंत माझं शिक्षण जालन्यात झालं. 11वी 12वी त्यावेळी 11वी 12वी नव्हतं, PUC PPC असं म्हणत होते. तेही जालन्याच्या एक कॉलेजमध्ये केलं. नंतर इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद मधून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. माझ्या विचारात एक नक्की होतं की मला भविष्यात नोकरी करायची नाही. आपलं स्वतःचं काहीतरी आपण व्यवसाय करू. आपण जे ज्ञान अर्जित केलेलं आहे, आपण शिकलेलो आहे, त्याचा उपयोग जे आहे आपल्या परिवाराला झाला पाहिजे, आपल्या समाजाला झाला पाहिजे, आपल्या देशाला झालं पाहिजे. हे विचार मनात ठेवून मी हे नक्की केलं होतं की बा आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं. परंतु अनुभव हा फार महत्वाचा भाग असतो. तर स्वतःचं काहीतरी करायचं, पण अनुभव तर चांगलं पाहिजे. म्हणून मी मुंबईत आलो. मुंबईमध्ये एक कंपनी आहे लार्सन अँड टुब्रो. पवईमध्ये त्यांचं हे आहे कारखाना आहे मोठा. ते स्विच गिअर वगैरे बनवतात. त्या कंपनीत मी
4 ते 5 वर्ष मी ॲज अ ट्रेनी इंजिनियर, नंतर ॲज अ सुपरवायझर मी सर्व्हिस केली. आणि फॅमिलीला सपोर्ट तर होतो, बट आपण ॲक्च्युअल इंजिनियर जे आहे, अकॅडमिक इंजिनियर आणि इंजिनियर जो काहीतरी अप्लिकेशन करतो, तर ॲक्च्युअल इंजिनियर जे आहे ना, ते मी माझं ट्रेनिंग जे लार्सन टुब्रोमध्ये झालं, त्याच्यामुळे मी इंजिनियर बनतो. अ, जेव्हा हा गोष्ट आहे 76 to 81 या पिरियडची ही पूर्ण गोष्ट आहे. त्यावेळी कॉम्प्युटर्स नव्हते ऍक्च्युली, फक्त कॅल्क्युलेटर नवीन नवीन आले होते. कंपनीत IBMचा एक मोठा कॉम्प्युटर होता. तर लोकांचे पगार वगैरे करण्याचं जे काम आहे ना, ते एक मोठं कॉम्प्युटर होतं, ते करत होतं. पण ते फार मोठं कॉम्प्युटर होतं, एक रूम मध्ये बंद असायचं. कधी त्याचं जवळ जायचंही आपल्याला मला कधी मौका भेटला नाही. ग्लासमधून बघायचो की हे याला कॉम्प्युटर म्हणतात, मोठं कॉम्प्युटर. बट हळूहळू मी स्वतःचा उद्योग चालू केला. आता माझा जो उद्योग आहे, आम्ही पाण्याच्या टाक्या जे असतात, तुम्ही घरी तुमच्या घरच्या वर सिंटेक्सची तुम्ही टाकी बघितली असेल, ऍक्च्युली प्लास्टिकची टाकी. तर वेगवेगळ्या साईजचे टाक्या बनवण्याचे मशीन आम्ही जालन्यात बनवतो. आणि 70 देशात जालन्याहून आपण मशीन निर्यात करतो ऍक्च्युली. मी आहे मेकॅनिकल इंजिनियर. तसं पाहिलं तर माझा कॉम्प्युटरचा, प्रोग्रामिंगचा, कोडिंगचा तसं काही इनिशियली काही संबंध नव्हता. पण आता पूर्ण विश्व जे आहे ना, हळूहळू डिजिटलाइज होत आहे ऍक्च्युली. कोणतीही मशीन हळूहळू कॉम्प्युटर वर कंट्रोल व्हायला लागलेली आहे ऍक्च्युली. आपण घरात जे अप्लायन्सेस आहे, जे उपकरण घरात आहे, त्यामध्ये मायक्रो कंट्रोलर्स आलेले आहेत ऍक्च्युली. घरातली वॉशिंग मशीन असो के होम ऑटोमेशन असो, आता तर रोबोटिक झाडू मारण्याचे इक्विपमेंट्स भारतात अवेलेबल झालेले आहेत. तर हे सर्व डिजिटलायझेशन जे चाललेलं आहे, त्याच्यापासून आपण दूर राहू शकत नाही. असं आपण म्हणू शकत नाही की माझं क्षेत्र मेकॅनिकल आहे, तर मला प्रोग्रामिंगशी काय घेणं देणं. हा हे हे आता पुढचं जे भविष्य जे आहे ना, ते मल्टी डिसिप्लिनरी भविष्य आहे ऍक्च्युली. आणि त्या भविष्यात कोडिंग जे आहे, सॉफ्टवेअर कोडिंग म्हणा, प्रोग्रामिंगचं कोडिंग म्हणा, रोबोटचं कोडिंग म्हणा, मशीनचं कोडिंग म्हणा, हं, हे सर्व लॉजिकल थिंकिंग ज्या मुलांना असेल, त्यांची गरज फार जास्त असेल. लॉजिकल थिंकिंग मुलांमध्ये, जसं आपण सायकल चालवायला शिकवतो, तर सायकल जे आहे ना, जे मुलांनी सायकल बालपणात शिकलेली आहे ना, हा, ते सायकल चालवायला कम्फर्टेबल असतात ऍक्च्युली. त्यांना पुढे मोटरसायकल किंवा काही चालायला त्यांना भीती वाटत नाही. तसं
ज्यांनी सायकल शिकलेला नाही आणि तो मोठा झाला आणि एकदा तो मोठा झाला आणि नंतर सायकल शिकायची असली ना तर ते एक डिफिकल्ट आहे. तो शिकू शकतो पण त्याच्याशी कम्फर्टेबल राहत नाही ऍक्च्युली. त्याला भीती वाटते की मी पडेल, मी पडेल. तसंच ऍक्च्युली हा कॉम्प्युटर जे आहे ना ते कॉम्प्युटर आहे, सॉफ्टवेअर आहे, कोडिंग आहे. पुढचं विश्व तेच राहणार आहे. तर तेही त्याचं जे कोडिंग वगैरे आहे ना त्याची मला इनिशियली फार भीती वाटायची. पण माझा प्रोफेशन असा आता होता की मला शिकावं लागलं ऍक्च्युली ते. आणि ते शिकताना माझे दोघेही मुली जे आहे ना ते त्यांनी मला शिकवलं कि डॅडी ऐसा नहीं करने का है, इसको ऐसा करते हैं, इसको ऐसा करते हैं, इसको ऐसा करते हैं. हळूहळू हळूहळू मी माझ्या मशीनला लागणार जे सॉफ्टवेअर आहे त्याचं प्रोग्रामिंग वगैरे मी शिकलो. पण तरीही मी त्याचा मास्टर नाही, त्याचा एक्सपर्ट नाही. पण आपण सर्व मुलांना या वयापासून कोडिंग जे आहे ना प्रोग्रामिंग आहे, कोडिंग आहे, आपल्याला आपल्या मनात जे आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी आताच आताच काही स्टोरी रायटिंगचे डेमॉन्स्ट्रेशन झाले. हं? तर हे कम्युनिकेशन आहे की आपल्या मनात काय आहे आणि आपण काय प्रॉपरली कम्युनिकेट करू शकू. मार्केटिंग जे आहे इज जस्ट नथिंग बट कम्युनिकेशन. ऍक्च्युली आपल्याला चांगलं कम्युनिकेट करता आलं पाहिजे. आपल्या प्रॉडक्ट बद्दल आपली स्टोरी जे आहे ते आपण ग्राहकांना पटवली पाहिजे. आणि त्यासाठी आता आम्ही 70 देशात काम करतो तर आम्ही प्रत्येक ठिकाणी फिजिकली जाऊ शकत नाही. हा तर त्याच्यासाठी चांगली वेबसाईट, चांगला फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट, चांगली युट्यूब ची अ, हे सर्व टेक्नॉलॉजी आपल्याला वापरावी लागेल. आपल्याला सर्व विश्वमध्ये आपल्याला आपलं बिझनेस जे आहे ते पूर्ण विश्वमध्ये स्प्रेड करायचं असला तर आपल्याला हे सर्व टेक्नॉलॉजी ज्ञात असली पाहिजे ऍक्च्युली. तुमचा काहीही व्यवसाय असो, कोणी चांगलं फोटोग्राफर आहे तर त्याला फोटोशॉप आलं पाहिजे. कोणी चांगलं संगीतकार आहे तर त्याला म्युझिक रिलेटेड सॉफ्टवेअर जे आहे ते हँडल करता येत पाहिजे. हं? असं कोणतं आता सिंपल आहे की टीचर आहे त्यालाही टीचिंगला सॉफ्टवेअरची मदत घ्यावी लागते, कम्युनिकेशनसाठी मदत घ्यावी लागते. आणि हा जो स्क्रॅच प्रोग्राम जे आहे ना हे फाउंडेशन ऑफ लॉजिकल थिंकिंग. आपण हे फार सिंपल आहे हे नाही, हे फाउंडेशन ऑफ लॉजिकल थिंकिंग आहे ऍक्च्युली. बड़े बड़े इंजिनियर जो आहे ना ये आपण लॉजिकल थिंकिंग करूनच काहीतरी नवीन प्रॉडक्ट बनवतो. रोबोटिक कंट्रोल करायचं तर लॉजिकल थिंकिंग लागतं की याला पहिले काय करायचं, नंतर काय करायचं, किती टायमिंग द्यायचं त्याला. हे सर्व जे आहे ना ही केपेबिलिटी जे आहे ते बिल्ड करण्यासाठी गुरुजी फाउंडेशनने हा जो स्क्रॅचचा जो ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला आहे ना मला वाटतं की हा फ्युचर जनरेशनला ग्लोबल इकॉनॉमीशी इंटिग्रेट करण्यासाठी हा ट्रेनिंग जे आहे
ही ट्रेनिंग महत्वाची ट्रेनिंग असेल ऍक्च्युली. मी सर्व विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट करणार, अपील करणार की स्क्रॅच म्हणजे गेम बनवण्याचा सॉफ्टवेअर नाही आहे. हा आपला माइंडला कोडिंगसाठी ट्रेनिंग कसं, लॉजिकल थिंकिंग कसं वाढवायचं त्याचा ते सॉफ्टवेअर आहे. आणि आपण जे लहान लहान स्टोरी केली, ॲनिमेशन केलं, तर ते यू आर ट्राईंग टू कंट्रोल समथिंग. आणि ते कंट्रोल करण्यासाठी जे काही पॅरामीटर्स आणि कोडिंग करावं लागतं, लॉजिकल थिंकिंग करावं लागतं कि इसके पहले इसके बाद में क्या करेंगे, इसके बाद में क्या करेंगे, इसको कितना समय देंगे. वेगळं वेगळं कंटेंट जे आहे, मी बघत होतो की स्क्रीनवर डायलॉग आणि साऊंड याचा सिंक्रोनायझेशन बरोबर केलेला होता. तर हे सर्व जे लॉजिकल थिंकिंग जे आहे ते आपली विकसित करणं हे फार गरजेचं आहे. आणि आपलं भविष्य जे आहे, फ्युचर जनरेशन जे आहे ना, ते 100% मशीन बेस असणार आहे. अ, आपण फार पुढे चाललेलो आहोत. आपण लहान मुलं आहेत, पण आपण ऐकलं असेल ए आय येणार आहे. तर हा हा ए आय वगैरे जे आहे हे एव्हरीथिंग इज बेसिकली सॉफ्टवेअर आहे आणि कोडिंग. तर आपण सर्वांनी हा स्क्रॅचचा जो कोडिंग आहे ते सर्वांनी प्रॅक्टिस करावं. इनोवेटिव्ह आइडियाज जनरेट करावं कि एक ने जैसा किया वैसा का वैसा मैं नहीं करूंगा, आई विल डू समथिंग इन अ डिफरंट वे. तर हा जो आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग जे आहे ते आपल्याला कल्टिवेट जोपासता येईल ऍक्च्युली. ते आपल्याला जोपासता येईल. तर मी गुरुजी फाउंडेशन आणि त्यांची पूर्ण जे टीम आहे त्यांना मी धन्यवाद देतो की हा स्क्रॅचचा जो प्रोग्राम आहे ते त्यांनी रुरल एरियात जे स्कूल्स आहे ते मुलांसाठी हा प्रोग्राम जे आहे त्यांनी रोल आउट केलेला आहे. त्यांचे बाकी जे उपक्रम आहे, स्कॉलरशिप द्यायचे उपक्रम आहे, ते शाळांना मदत करतात. कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सेटअप करायला मदत करतात. स्क्रॅचची ट्रेनिंग देण्यासाठी मदत करतात. आणि सर्व मुलांना मी अजून एक सांगणार की स्क्रॅचची ट्रेनिंग देण्यासाठी ते मुलांना अपॉर्च्युनिटी देतात की तुम्ही जाऊन स्क्रॅचची ट्रेनिंग द्या. आणि जेव्हा आपण आपण दुसऱ्या मुलांना ट्रेनिंग देतो ना, त्यात आपला विषय फार पक्का होतो. आणि आणि ते आपली जी क्षमता आहे ऍज अ टीचर, ऍज अ लीडर, ते क्षमता जे आहे ना ते क्षमताही आपली वाढते. आणि पुढच्या भविष्यात आपल्याला कॉम्प्युटराइज कंट्रोल मशीन्स, कॉम्प्युटराइज कंट्रोल, ऑनलाईन बुकिंग आहे, ऑनलाईन सर्व काही ऑनलाईन, ऑनलाईन बँकिंग आहे, क्रिप्टो करन्सी येणार आहे. हे हे सर्व जे आहे हे आपल्याला आत्मसात करायचं असेल तर स्क्रॅच जे आहे ना हे फाउंडेशन आहे. मी आपण सर्वांना आपल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. गुरुजी फाउंडेशननी आज बोलायला मला इथे बोलवलं, मला एक अपॉर्च्युनिटी दिली. त्याचा मी त्यांचाही मी धन्यवाद देतो. आणि आपले काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न मांडू शकतात ऍक्च्युली. थँक्यू व्हेरी मच.
Sir, we are absolutely privileged to have you with our community today. We thank you so much for taking out time for us out of your hectic schedule and inspire our students.